ओके, लेट अस स्टार्ट विथ न्यू चॅप्टर. नवीन चॅप्टर स्टार्ट करू, वेक्टर्स. काल ॲक्च्युली इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे बरेचसे एक्झाम्पल घेतलेले, एकदा बघून घे बुक्स. कालचे एक्झाम्पल इम्पॉर्टंट होते. सो हेडिंग टाका वेक्टर्स. सो वेक्टर्सचा बराचसा पार्ट तुम्हाला फिजिक्सला सुद्धा होतं. स्केलर्स अँड वेक्टर्सचा चॅप्टर होतं त्यात. सो बराचसा पार्ट रिपीट आहे. सो एकदा आपण फक्त टर्मिनॉलॉजीज पटापट लिहून घेऊयात की स्केलर क्वांटिटी काय माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, फक्त आपण लिस्ट डाऊन करून घेऊ. फार काय त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. सो राईट डाऊन टर्मिनॉलॉजीज. फर्स्ट, स्केलर क्वांटिटी. सो व्हॉट डू मीन बाय स्केलर क्वांटिटी? ज्याला फक्त काय मॅग्नेट्यूड आहे, नो डिरेक्शन. फक्त लिस्ट डाऊन करून घ्या, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, वेक्टर क्वांटिटी. सो क्वांटिटी विच इज हॅव्हिंग वॉट बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. दोज आर कॉल्ड ॲज वॉट वेक्टर क्वांटिटी, राईट. नेक्स्ट, हाऊ टू रिप्रेझेंट अ वेक्टर. हाऊ टू represent a vector. Right, see here, suppose हा माझा इनिशियल पॉइंट आहे, राईट, ए, आणि हा माझा टर्मिनल पॉइंट आहे, दॅट इज वॉट बी. सो हे बघा, आपण जर वेक्टर्स म्हणतोय, सो या वेक्टरला दोन गोष्टी असल्या पाहिजे. एक काय असायला पाहिजे, मॅग्निट्यूड, आणि सेकंड काय, डायरेक्शन. राईट. सो ज्या साईडला ॲरो आहे ती त्याची डायरेक्शन झाली. म्हणजे हा जो वेक्टर आहे हा ए पासून स्टार्ट होतो आहे आणि बी याचा काय टर्मिनल पॉईंट आहे. राईट. सो याला रिप्रेझेंट कसं करणार, हाऊ यू विल रिप्रेझेंट ए बी बार, बरोबर ना. सो ए बी बार म्हणजे वेक्टरची डिरेक्शन कुठून कुठपर्यंत झाली, फ्रॉम ए टू बी. हेच जर मी ॲरो रिव्हर्स केला तर मला काय लिहावं लागेल, बी ए बार लिहावं लागेल. हा फर्स्ट पॉईंट. सो दिस इज अबाउट डिरेक्शन. ज्या साईडला ॲरो आहे ती त्याची काय झाली, डिरेक्शन झाली. नो व्हॉट अबाउट मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं वेक्टरची, सांगा. हां, लेंथ. म्हणजे फ्रॉम ए टिल बी ही जी लेंथ आहे दॅट इज कॉल्ड ॲज वॉट, मॅग्निट्यूड. सो सिम्पल आहे. वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो. सो वेक्टर रिप्रेझेंट करायला तुम्हाला दोन गोष्टी लागतील, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. सो मॅग्निट्यूड काय असणार आहे, हे जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. आणि डिरेक्शन म्हणजे विथ दी हेल्प ऑफ ॲरो यू कॅन आयडेंटिफाय की वेक्टर हा ए टू बी डायरेक्ट केलेला आहे का बी टू ए डायरेक्ट केलेला आहे. नेक्स्ट, याच्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे दॅट इज पोझिशन वेक्टर. आता टाईप्स ऑफ वेक्टर्स आपण बघूया. हे लिहित चला पॉईंट्स फक्त. हे ऑलरेडी माहिती तुम्हाला. हां, फक्त नोट डाऊन करून घ्या काय काय टर्मिनॉलॉजी. आपण डायरेक्टली मेन पार्टवर येऊ. पोझिशन वेक्टर. सो व्हॉट डू मीन बाय पोझिशन वेक्टर. हे बघा, जर आपली जी एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम आहे त्याच्यात जर तुम्ही एखादा पॉईंट प्लॉट केला, ही तुमची एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम आहे, राईट. सपोज मी एक पॉईंट पी कन्सिडर करतो आहे और ए कन्सिडर करतो आहे, त्याचे कॉर्डिनेट्स लेट्स से एक्स कॉमा वाय, राईट. सो पोझिशन वेक्टर म्हणजे काय, पोझिशन वेक्टर इट्स अ वेक्टर विच इज डायरेक्टेड फ्रॉम ओरिजिन अप टू दॅट पॉईंट. हा जो वेक्टर आहे ज्याचा स्टार्टिंग पॉईंट काय ओ, एंड पॉईंट काय जो पण पॉईंट आहे तो, दॅट इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. सो याला पोझिशन वेक्टर काय म्हटलं, बिकॉज इट रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ अ पॉईंट इन अ कॉर्डिनेट सिस्टीम. हां, नाव हा जर पॉईंट कॅपिटल ए आहे, सो हा पोझिशन वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो, ए बारने, स्मॉल ए. सो हे लक्षात ठेवायचं, हे कॅपिटल लेटर्स वगैरे तुमचे पोझिशन वेक्टर नसणार आहे. स्मॉल लेटर्समध्ये जे असतील दॅट इज कॉल्ड ॲज वॉट, पोझिशन वेक्टर्स. हां, सो जे पण स्मॉल लेटर्स तुम्ही कशासाठी यूज करणार, टू रिप्रेझेंट अ पोझिशन वेक्टर. आणि पोझिशन वेक्टर म्हणजे काय की ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंत एक वेक्टर ड्रॉ केलेला आहे, राईट. सो याची मॅग्निट्यूड किती असेल, व्हॉट विल बी, हाऊ यू विल कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ दिस पोझिशन वेक्टर. याचे जर कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय, हे डिस्टन्स किती झालं वाय,
हे डिस्टन्स किती झालं एक्स. मग हे डिस्टन्स पायथागोरस थेरमने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. सो याची मॅग्निट्यूड किती असणार आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कळते ना. हे बघा हे ट्रायंगल जर तुम्ही कंप्लीट केला, हा ट्रायंगल जर कंप्लीट केला तुम्ही, बरोबर आहे, हे डिस्टन्स किती आहे वाय एक्स, हायपोटेनस झाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्याचा अंडर रूट घ्यावं लागेल. हां लेंथ ना, मॅग्निट्यूड म्हणजे काय झाली याची लेंथ. सो याची लेंथ किती येणार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. सो म्हटलं हे माहिती आहे का पोझिशन वेक्टर का लिहायचं आहे. पोझिशन वेक्टर लिहून घ्या. वेक्टर विच इज डायरेक्टेड फ्रॉम ओरिजिन, वेक्टर विच इज डायरेक्टेड फ्रॉम origin up to the point or to the point. Vector which is directed from origin to the point. वाटल्यास डायग्राम ड्रॉ करून घ्या. सो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही की पोझिशन वेक्टर काय आहे. सो एक पॉईंट कन्सिडर केला आहे कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, दॅट इज ए, ज्याचे कोऑर्डिनेट काय एक्स कॉमा वाय. वेक्टर ड्रॉ केला आहे फ्रॉम ओरिजिन टू दी पोझिशन, म्हणून त्याला पोझिशन वेक्टर म्हटले, बिकॉज इट रिप्रेझेंट पोझिशन इन एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. अँड हाऊ वी विल कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर विल बी अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ही त्याची काय झाली मॅग्निट्यूड. आणि रिप्रेझेंट पोझिशन वेक्टरला काय यूज करायचे स्मॉल लेटर्स. ठीक आहे. नेक्स्ट पुढे लिहा झिरो वेक्टर. राईट, ते माहिती आहे ऑलरेडी. झिरो वेक्टर म्हणजे काय, ज्याची मॅग्निट्यूड किती आहे झिरो वेक्टर. नेक्स्ट युनिट वेक्टर. राईट, हे लिहून घ्या. युनिट वेक्टरबद्दल आपल्याला युनिट वेक्टर कुठे काही एक्झाम्पल्समध्ये फाइंड आउट करावे लागतील. युनिट वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इक्वल टू 1. वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इक्वल टू 1. Vector having magnitude is equal to 1. Vector having magnitude equal to 1. राईट. आता युनिट वेक्टर जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, राईट डाऊन युनिट वेक्टर अलॉंग ए बार. एक वेक्टर आहे, जसं आपण ए बार ड्रॉ केला इकडे, बरोबर ना. ए बार काय झाला पोझिशन वेक्टर. या पोझिशन वेक्टरच्या अलॉंग तुम्हाला एखादा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. हाऊ यू विल फाइंड. इट्स अ वेक्टर ए अपॉन इट्स मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल लेट्स से युनिट वेक्टर अलॉंग ए बी बार मला फाइंड आउट करायचं आहे. ए बी बार आपण एक ड्रॉ केला आहे, त्या वेक्टरच्या अलॉंग मला एखादा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे असा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे ज्याची मॅग्निट्यूड किती आहे 1, बट इट शुड बी अलॉंग ए बी. ती सेम डिरेक्शनमध्ये युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. याचा फॉर्म्युला काय बनेल सांगा. ए बी बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. पुढे आपण बघू मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करायची. हे क्लिअर आहे. हाऊ यू विल फाइंड युनिट वेक्टर अलॉंग एनी वेक्टर. एक काहीतरी लिहून घ्या दोघांपैकी, हे लिहिलं तरी चालेल. युनिट वेक्टर अलॉंग ए बी. देन co-initial and co-terminal vector. Co-initial और co-terminal vector. Co-initial और co-terminal vector. सो हा जो वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे, आपण आता इथे डिस्कस केलं होतं. ए तुमचा काय इनिशियल पॉईंट आहे, राईट. अँड व्हॉट इज बी. बी इज टर्मिनल पॉईंट, म्हणजे एंड पॉईंट, टर्मिनल पॉईंट, राईट. सो बेस्ड ऑन दिस दोन वेक्टर्स डिफाईन केलेले आहेत. सो को इनिशियल म्हणजे काय झालं, त्यांचे इनिशियल पॉईंट काय सेम. सो सपोज हा एक मी वेक्टर ड्रॉ केला, राईट. याचा हा इनिशियल पॉईंट आहे आणि हा काय टर्मिनल पॉईंट. सो को इनिशियल आपण पहिले ड्रॉ करतो, ज्यांचे इनिशियल पॉईंट्स काय सेम. हे दोन वेक्टर काय झाले
को इनिशियल वेक्टर, को मीन्स सेम, ज्यांचे इनिशियल पॉईंट काय सेम, राईट, हे झाले को इनिशियल. व्हॉट डू मीन बाय को टर्मिनल? को टर्मिनल म्हणजे ज्यांचे एंड पॉईंट्स काय असणार आहे सेम. हा याचा इनिशियल पॉईंट आहे, हा याचा काय टर्मिनल पॉईंट. सो दिस टू आर व्हॉट को टर्मिनल वेक्टर. सेम इनिशियल पॉईंट, यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे, यांचे टर्मिनल पॉईंट सेम आहे, एंड पॉईंट, राईट. को इनिशियल अँड को टर्मिनल. ठीक आहे. इक्वल वेक्टर म्हणजे ऑलरेडी इक्वल वेक्टर म्हणजे काय असणार, ज्यांची मॅग्निट्यूड आणि ज्यांची डिरेक्शन काय सेम. नोट डाऊन करून घ्या वाटल्यास फक्त. 8 इक्वल वेक्टर. सो इक्वल वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड डिरेक्शन बोथ सेम, मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बोथ आर सेम, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट इक्वल वेक्टर, ज्यांची मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन दोन्ही सेम आहे. then negative of a vector. 9 negative of a vector. Negative of a vector, right. So what do you mean by negative of a vector? Here हा एक वेक्टर मी ड्रॉ करतोय, राइट. दिस इज इनिशियल पॉइंट, राइट. लेट्स से दिस इज P, दिस पॉइंट इज Q. Q काय झाला याचा टर्मिनल पॉइंट. सो हा वेक्टर मी कसा रिप्रेझेंट करणार, PQ बार, करेक्ट. सो आता मला याचा निगेटिव्ह लिहायचं आहे. सो निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर लिहिताना मॅग्निट्यूड सेम राहील, फक्त डिरेक्शन काय होणार आहे रिव्हर्स. सो हाऊ आय विल रिप्रेझेंट निगेटिव्ह ऑफ वेक्टर, याचा निगेटिव्ह काय बनणार, हा याचा इनिशियल पॉईंट बनेल आणि हा याचा काय बनणार टर्मिनल पॉईंट. सेम आहे, दिस इज Q, दिस इज P, बट हा वेक्टर काय झाला आता QP बार. हां. सो निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर लिहिताना मॅग्निट्यूड विल रिमेन सेम, त्याची लेंथ सेम राहणार आहे, वेक्टरची लेंथ सेम आहे, फक्त डिरेक्शन काय करणार आपण रिव्हर्स करणार. राइट. and 10th one collinear vector. collinear vector. so collinear points असतात. collinear points म्हणजे काय, points which are on same line. so same vectors म्हणजे काय, vectors which are along same line, those are called as what collinear vector. so suppose ही माझी लाइन ऑफ ॲक्शन आहे, राइट. इथे मी दोन वेक्टर डिफाइन करतोय. हा एक वेक्टर झाला, लेट्स से दिस इज AB बार. आणि सेम इथून मी एक सेकंड वेक्टर किंवा इथून कुठूनही डिफाइन करू शकता, असं काही नाही, इथूनही तुम्ही एखादा वेक्टर डिफाइन करू शकता. हे बघा, हा जर AB बार असेल, लक्षात हा जर AB बार, हा पॉईंट काय असणार आहे A, हा पॉईंट काय असणार आहे B. सपोज मी एक डिफाइन करतोय AC बार असं डिफाइन करतोय. सो AC बार जर मला ड्रॉ करायचं असेल, इनिशियल पॉईंट हाच असणार आणि लेट्स से हा तुमचा AC बार आहे, दिस इज पॉईंट C. हा जो वॉयलेट कलरने ड्रॉ केलेला आहे दॅट इज व्हॉट, तो वेक्टर काय झाला AC बार. हे दोन वेक्टर्स काय अलॉंग सेम लाईन, म्हणून यांना काय म्हणणार कोलिनियर वेक्टर्स. सो याचे डिफरंट फिगर्स बनू शकतात, बरोबर आहे का. सपोज हा AB बार ड्रॉ केला, हा तुमचा A आहे, हा B आहे. लेट्स से मी B to C ड्रॉ करतोय, तरी हे वेक्टर्स काय बनणार आहे कोलिनियर वेक्टर्स होतील. सो कोलिनियर वेक्टरची बेसिक डेफिनेशन काय, कोलिनियर वेक्टर्स म्हणजे काय, ज्यांची वेक्टर्स विच आर अलॉंग सेम लाईन, दोज आर कॉल्ड एज कोलिनियर वेक्टर. आता याच्यात एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की वेक्टर्स जर कोलिनियर असतील, म्हणजे वेक्टर्स अलॉंग सेम लाईन असेल, हे बघा जसं आपण 3 पॉईंट कन्सिडर केले, लेट्स से दिस इज A, दिस इज B, दिस इज C. लेट्स से A to B 2 युनिट्स आहे, and let's say B to C, let's say 4 units है, 4 units है, राइट. पॉइंट्स काय कोलिनियर पॉइंट आहे. सो पॉइंट्स जर कोलिनियर असतील, पॉइंट्स हे जर कोलिनियर आहे, पॉइंट्स आर अलॉंग सेम लाईन,
can we write like this that AC is 3 times AB? करेक्ट आहे का? AC किती झालं? AC टोटल किती झालं? 6. 3 into 2. 2 काय झाला इथे? स्केलर मल्टिपल. 2 काय झाला? स्केलर मल्टिपल. हे करेक्ट आहे का लॉजिक? सो वेक्टर जर कोलिनियर असतील, इफ here what we are writing, if vectors are collinear, then one vector can be expressed as scalar multiple of other vector, multiple of other vector. राइट, दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावर एक्झाम्पल पण आहे या प्रॉपर्टीवर. कोलिनियर वेक्टर्स असतील, सो वन वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. दॅट मीन्स वी कॅन राईट हियर AC बार इज K टाइम्स AB बार. राईट, हे रिव्हर्स पण यूज करता येतं. रिव्हर्स म्हणजे काय? इफ वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर, याचाच मिनिंग काय झाला? वेक्टर्स आर कोलिनियर. आणि बेसिकली प्रॉपर्टी काय की वेक्टर्स कोलिनियर असतील, वन वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. ठीक आहे. सो हे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. तुम्हाला एक्झाम्पल पण आहेत. राईट. सो या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज होत्या. बाकी ॲडिशन वगैरे तुम्हाला माहिती असेल ना, ॲडिशन वगैरे. ठीक आहे, एकदा रिवाइज करून हे बघा काय काय पॉईंट्स होते का क्विकली आपण गो थ्रू करू. हे बघा, स्केलर वेक्टर हे माहिती तुम्हाला. स्केलर आणि वेक्टर म्हणजे काय की स्केलर म्हणजे ज्याला फक्त काय मॅग्निट्यूड, वेक्टर क्वांटिटी म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. वेक्टर रिप्रेझेंट कसा करायचा आहे? सो वेक्टर रिप्रेझेंटेशनला तुम्हाला 2 पॉईंट गरजेचे, इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट. हे झालं रिप्रेझेंटेशन. राईट. सो ॲरोवरून तुम्हाला काय करणार आहे? डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड माहिती. मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची असेल तर ही लेंथ कॅल्क्युलेट करावी लागेल. ही लेंथ म्हणजेच काय झाली? मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे, हाऊ यू विल राईट. मी व्हॉट डू मीन बाय पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर नेहमी कुठून कुठे डायरेक्ट केलेले असतात, फ्रॉम ओरिजिन टू दी गिवन पॉईंट. ते रिप्रेझेंट करायला काय यूज करायचे? स्मॉल लेटर्स, A बार, B बार जे पण असतील ते. ठीक आहे. आफ्टर दॅट झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे याची मॅग्निट्यूड किती आहे? 0. देन दिस पार्ट इज इम्पॉर्टंट की युनिट वेक्टर. हाऊ यू विल कॅल्क्युलेट युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर अलॉंग A बार काय असतात? हां, आणखी एक युनिट वेक्टर हाऊ यू रिप्रेझेंट? A कॅप. आणि युनिट वेक्टर अलॉंग AB बार जर मला रिप्रेझेंट करायचं आहे, AB कॅप. ठीक आहे, ड्रॉ करून घ्या. हे राहिलं होतं. युनिट वेक्टर अलॉंग A बार तुम्ही रिप्रेझेंट करणार A कॅप. सो जेव्हा पण कॅप असेल, कॅपचा मिनिंग काय झाला? इट्स अ युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे याची मॅग्निट्यूड किती असते? 1. तुम्ही डायरेक्टली त्याची मॅग्निट्यूड 1 लिहू शकतात. हा कॅल्क्युलेट कसा करणार? सो युनिट वेक्टर अलॉंग A बार मी कॅल्क्युलेट करणार वेक्टर A बार अपॉन इट्स मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर अलॉंग AB बार असेल तर त्याचा फॉर्म्युला काय बनणार आहे? वेक्टर AB अपॉन इट्स मॅग्निट्यूड. राईट. त्यानंतर को इनिशियल, को टर्मिनल. ज्यांचे इनिशियल पॉईंट आहे सेम आहे त्याला काय म्हणणार? को इनिशियल. ज्यांचे टर्मिनल पॉईंट सेम आहे त्याला काय म्हणणार? को टर्मिनल वेक्टर्स. इक्वल वेक्टर म्हणजे काय? ज्याची मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन दोन्ही सेम पाहिजे, तरच त्यांना काय म्हणायचं आहे? इक्वल वेक्टर. आफ्टर दॅट निगेटिव्ह ऑफ वेक्टर. निगेटिव्ह ऑफ वेक्टरला मॅग्निट्यूड तुमची सेम राहील, फक्त डिरेक्शन काय होते? रिव्हर्स. राईट. सो PQ असेल, याचा निगेटिव्ह कसा बनणार? सो मायनस PQ नाही लिहायचं, काय लिहिणार आपण? QP बार. आफ्टर दॅट कोलिनियर. नाव दिस इज इम्पॉर्टंट. कोलिनियर वेक्टर म्हणजे काय? जर दोन वेक्टर्स कोलिनियर म्हणजे अलॉंग सेम लाईन असतील, वन वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. ठीक आहे. आणि हे रिव्हर्स पण यूज करता आलं पाहिजे की एखादा म्हणजे तुम्ही 2 वेक्टर सपोज कॅल्क्युलेट केले. राईट. सपोज तुम्ही AB बार कॅल्क्युलेट केला, AC बार कॅल्क्युलेट केला. सो क्वेश्चन काय असणार आहे? वेदर वेक्टर्स और पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. सो सपोज तुम्हाला असं म्हटलं की AB बार किती आहे? 5/6 टाइम्स AC बार आहे. स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल म्हणजे फक्त नंबर्स नाही, 2, 3, 4. इट कॅन बी अ फ्रॅक्शन. So if AB bar is 5/6 times AC bar, one vector is scalar multiple of other vector. तरी आपण इथे काय कन्क्लूड करणार? ABC are कोलिनियर. ठीक आहे.
सो याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. सो ही प्रॉपर्टी एक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पुढे लिहा. राइट डाउन unit vector along 11 point unit vectors along x axis, y axis and z axis. Unit vectors along x, y, z axis. राइट. सो आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे x z, दिस इज y. सो अलॉन्ग x ॲक्सिस युनिट वेक्टर हा तुमचा ओरिजिन झाला. सो अलॉन्ग x ॲक्सिस युनिट वेक्टरचं नोटेशन काय यूज करतो आपण? अलॉन्ग x ॲक्सिस वी यूज व्हॉट? आय कॅप. होतं ना तुम्हाला फिजिक्सला. अलॉन्ग y आपण कोणतं लेटर यूज करतो? जे कॅप. अलॉन्ग z व्हॉट वी यूज? के कॅप. राइट. स्केलर स्पेक्टर मध्ये होतं आय जे के. व्हॉट इज आय जे के? आय जे के आर युनिट वेक्टर्स अलॉन्ग एक्स वाय झेड ॲक्सिस. सो या 3D कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर एखादा पॉईंट असेल ज्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स वाय झेड. इफ देअर इज अ पॉईंट इन कोऑर्डिनेट सिस्टीम ज्याचे कोऑर्डिनेट काय? एक्स कॉमा वाय कॉमा झेड, देन पोझिशन वेक्टर. मग पॉईंट पी आहे याचा पोझिशन वेक्टर आपण कोणत्या लेटरने डिनोट करणार? पी बार. आपण बघितलं नाही ते पोझिशन जो वेक्टर होता. पोझिशन वेक्टर म्हणजे काय की ओरिजिन पासून कुठे लिहिलं पोझिशन वेक्टर? पोझिशन वेक्टर म्हणजे काय की ओरिजिन पासून तो पॉईंट जॉईन केलेला आहे, वेक्टर डिफाईन केलेला आहे. सो पोझिशन वेक्टर म्हणजे काय? जर इथे एखादा पॉईंट असेल पी ज्याचे कोऑर्डिनेट काय? एक्स कॉमा वाय कॉमा झेड आणि एक वेक्टर तुम्ही डिफाईन केला, पोझिशन वेक्टर डिफाईन केला. सो पोझिशन वेक्टर आपण ओरिजिन पासून ड्रॉ करणार. दिस इज व्हॉट युअर पी बार. पी बार विल बी इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. हे रिव्हर्स पण यूज करायचं आहे. हे बघा, फॉर एक्झाम्पल एक पॉईंट ए आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स काय? 1, 2, 4. हाऊ यू विल रिप्रेझेंट ए बार? सांगा. 1 इंटू आय म्हणजे काय झालं? आय प्लस 2 इंटू जे म्हणजे काय झालं? 2j प्लस 4k. क्लिअर आहे का? सपोज पॉईंट बी आहे -1, 3, -4. हाऊ यू विल रिप्रेझेंट बी बार? सांगा. -i प्लस 3j मायनस 4k. पॉईंटवरून आपण काय लिहितोय? त्याचा पोझिशन वेक्टर लिहितोय. हे मी रिव्हर्स पण करू शकतो. जर माझ्याकडे पोझिशन वेक्टर आहे, दिस इज व्हॉट पोझिशन वेक्टर. लेट्स से पोझिशन वेक्टर इज 4i मायनस 2j प्लस k. व्हॉट विल बी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी? 4, -2, 1. राईट. दोन्ही वेने ते यूज करता आलं पाहिजे. हे क्लिअर आहे का? आय जे के. व्हॉट इज आय जे के? आय जे के आर युनिट वेक्टर्स अलॉन्ग एक्स, along y, along z axis. If there is point P with the coordinate x, y, z, how you will write its position vector? So position vector कसा डिफाइन होणार? xi प्लस yj प्लस zk. याची मॅग्निट्यूड किती आहे ना सांगा? व्हॉट विल बी इट्स मॅग्निट्यूड? √x² प्लस y² प्लस z². ठीक आहे. सो ते पण आपण लिहूयात. हे झालं एक्झाम्पल. राईट. अँड मॅग्निट्यूड आपण पॉईंट लिहून घ्या. मॅग्निट्यूड ऑफ पी बार विल बी इक्वल टू √x² प्लस y² प्लस z². हे क्लिअर आहे का पॉईंट? हे बघा व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे सगळे हे बघा कधी कधी उलटं पालटं पण आपल्याला यूज करायचं आहे. पॉईंट दिला होता, पॉईंटवरून तुम्ही काय लिहिलं? त्याचा पोझिशन वेक्टर लिहिला. xi प्लस yj प्लस zk. सो या वेक्टरची मॅग्निट्यूड किती झाली? √x² प्लस y² प्लस z². आता जर मला युनिट वेक्टर लिहायचं आहे, युनिट वेक्टर अलॉंग पी बार मी कसा डिनोट करणार? पी कॅप. सांगा याचा फॉर्म्युला काय बनेल? वेक्टर पी बार अपॉन इट्स
मॅग्निट्यूड. क्लिअर आहे का? सो व्हॉट इज वेक्टर xi प्लस yj प्लस zk अपॉन व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ p बार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. दिस हे काय देणार तुम्हाला? युनिट वेक्टर. राईट. सो हेच पॉईंट तुम्ही बुकमध्ये वगैरे बघा सेपरेट आहे. मी एकाच ठिकाणी मला एक्सप्लेन करतोय. पॉईंट आहे, पॉईंटवरून वेक्टर डिफाईन झाला, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड झाली आणि जर युनिट वेक्टर कुठे रिक्वायर्ड असेल तर तुम्ही या पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. त्याची तर मॅग्निट्यूड 1च आहे ना. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार 1. सो मॅग्निट्यूड तर 1च येणार, त्याच्यामध्ये काही घ्यायची गरज नाही. जसं मला याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, एक मिनिट. हे लिहिले ना तुम्ही. आता पुढचा पार्ट नका लिहू, फक्त आपण हे बघा, हा वेक्टर आहे राईट. या वेक्टरची मॅग्निट्यूड काय बनेल सांगा? अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आता क्लिअर आहे? सपोज हा वेक्टर आहे, याची मला मॅग्निट्यूड लिहायची. काय बनणार? 4 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर जे पण येईल. मग हे किती झालं? 16 प्लस 4 20 किती झाले? अंडर रूट 21. आणि हे किती झालं? सेमच झालं वाटतं. ठीक आहे, अंडर रूट 21. काय आलं का मॅग्निट्यूड? सो दिस इज हाऊ यू विल कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड. सेम इकडे आहे. याचं काय बनणार? अंडर रूट 1 मायनस 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 4 स्क्वेअर जे येईल ते. दिस इज हाऊ यू विल कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड. सो हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काही ना काही लागेल की पॉईंट दिलेला आहे, मग आपण वेक्टर डिफाईन करणार. राईट. कधी वेक्टर दिलेला आहे, पॉईंट डिफाईन करणार, त्याची मॅग्निट्यूड लागली, त्याचं युनिट वेक्टर लागला. सो हे सगळं कोरिलेटेड आहे. नेक्स्ट, आता अल्जेब्रा ऑफ वेक्टरमध्ये जो पण पॉईंट असेल तो टाका. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. सो अल्जेब्रा बेसिकली काय आहे की ॲडिशन, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स आणि प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. सो 2 टाईपचे प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला आठवत असेल, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. सो तोच पार्ट इकडे पण आहे, या चॅप्टरमध्ये पण आहे. सो आपण पहिले ॲडिशन सबट्रॅक्शन बघूयात. ॲडिशन ऑफ वेक्टर्स. सो ॲडिशन ऑफ वेक्टर्सला तुम्हाला 2 लॉज होते, आठवत आहे का काही? एक काय होता? आठवत आहे का? ट्रायंगल लॉ. 2 साईड जर 2 वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील तर त्याची जी रिमेनिंग थर्ड साईड आहे इट विल रिप्रेझेंट व्हॉट? ॲडिशन ऑफ वेक्टर्स, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. सो ट्रायंगल लॉ एक होता आणि दुसरं काय होता? पॅरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आठवते काय? सपोज हा एक वेक्टर आहे राईट. लेट्स से दिस इज ए बी बार, किंवा आपण स्मॉल लेटर यूज करूया. ए बार आहे राईट. नेक्स्ट सेकंड वेक्टर सपोज मी या पद्धतीने ड्रॉ केला. राईट. सो जी रिमेनिंग थर्ड साईड आहे, आता रिमेनिंग थर्ड साईड तुम्ही कशी ड्रॉ करणार? फ्रॉम टर्मिनल पॉईंट टू इनिशियल पॉईंट ऑफ थर्ड वेक्टर. हा जो सी बार आहे इट विल बी इक्वल टू व्हॉट? ए बार प्लस बी बार. हे बघा, वेक्टर ॲड करताना दिस इज स्टार्टिंग पॉईंट, दिस इज एंड पॉईंट. या एंड पॉईंटपासूनच तुमचा सेकंड वेक्टर चालू झाला आहे. या एंड पॉईंटपासूनच तुमचा सेकंड वेक्टर स्टार्ट झाला राईट. सो दिस पॉईंट टू दिस पॉईंट हा जो वेक्टर असणार आहे हे काय रिप्रेझेंट करणार तुमचं? ए बार प्लस बी बार. हा वेक्टर जर तुम्ही असा जॉईन केला तर काय बनणार? सबट्रॅक्शन बनणार. वेक्टर जर तुम्ही रिव्हर्स ड्रॉ केलं तर तुमचं काय बनणार आहे? सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. हे क्लिअर आहे का? हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे, कुठून कुठे जॉईन करत आहात. हे बघा, हा तुमचा फर्स्ट वेक्टर झाला. दिस इज युअर फर्स्ट वेक्टर
सेकंड वेक्टर ड्रॉ करताना इथून ड्रॉ केलाय का? नाही. सेकंड वेक्टर ड्रॉ करताना टर्मिनल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर इथून तुमचा सेकंड वेक्टर ड्रॉ झालाय, राईट. सो जी ट्रायंगलची थर्ड साईड असणार आहे, आता थर्ड साईड म्हणजे वेक्टर्स अलॉंग थर्ड साईड हा ड्रॉ करताना कुठून कुठे जॉईन करायचं आहे तुम्हाला? टर्मिनल पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर, टर्मिनल पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर टू इनिशियल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर. सो हा जो थर्ड वेक्टर आहे हा या दोन वेक्टरची काय डिनोट करणार? ॲडिशन. हा तुमचा काय झाला? ट्रायंगल लॉ, राईट. आणि सेम तुमचं पॅरेललोग्राम आहे की दोन वेक्टर्स अलॉंग काय असणार आहे? असे जर दोन वेक्टर्स तुम्ही ड्रॉ केले, राईट. सो तुम्ही काय करता? पॅरेललोग्राम कंप्लीट करता, राईट. आणि हाच इथे ड्रॉ करणार. याची आपण डिरेक्शन चेंज नाही केलेली, बरोबर ना. याची डिरेक्शन सेम ठेवली, मॅग्निट्यूड पण सेम ठेवली. सो याला मी ए बार लिहू शकतो. हा जो वेक्टर आहे यालाच मी इथे पॅरेलल वेक्टर ड्रॉ करतोय. याची डिरेक्शन चेंज केली का? ही याची डिरेक्शन झाली. हा काय झाला? बी बार. सो याचा जो डायगोनल आहे हे काय रिप्रेझेंट करणार? ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. ठीक आहे. हे बघा याचंच ॲप्लिकेशन आहे. हा तुमचा फर्स्ट वेक्टर झाला. सेकंड वेक्टर कुठून ड्रॉ करायचा आहे? फ्रॉम टर्मिनल पॉईंट. टर्मिनल पॉईंटपासून आपण सेकंड वेक्टर ड्रॉ केला, राईट. सो हा जो वेक्टर आहे दिस विल रिप्रेझेंट व्हॉट? वेक्टर ॲडिशन. हे काय रिप्रेझेंट करणार आहे? वेक्टर ॲडिशन, ए बार प्लस बी बार. सो हे दोन लॉ आहे, याच्यावर काय तुम्हाला एक्झाम्पल वगैरे नाही आहेत, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला फक्त थेअरीला की वेक्टर्स ॲडिशन वगैरे कशी होते त्यासाठी हे पॉईंट्स आहेत. हां, सो फक्त लिहून घ्या. ॲडिशन और सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन पण करू शकतात. तोच वेक्टर तुम्ही जर रिव्हर्स ड्रॉ केला तर तुमचं काय बनणार आहे? सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. सो याच्यासाठी तुमचा दोन लॉ आहे, दॅट इज ट्रायंगल लॉ अँड पॅरेललोग्राम लॉ. ठीक आहे. राईट. नाउ इम्पॉर्टंट पॉईंट इज की वेक्टर्स ॲड कसे करणार आहात तुम्ही? हाऊ टू ॲड किंवा हाऊ टू डिफाईन म्हणा. एक मिनिट. हाऊ टू डिफाईन वेक्टर्स, राईट. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हे बघा लक्षात द्या. आता पॉईंट ए घेतला आहे मी. लेट्स से कोऑर्डिनेट्स आर 2 3 लेट्स से 5. दुसरा एक पॉईंट घेतला आहे बी -1 2 अँड लेट्स से 1, राईट. हे दोन पॉईंट आहे आणि मला आता काय करायचं आहे? आय हॅव टू डिफाईन वेक्टर ए बी बार. मला ए बी बार डिफाईन करायचं आहे. सो दोन पॉईंट आहे, दोन पॉईंट्स मी जॉईन करणार. ए टू बी डिरेक्शन दाखवणार, तो वेक्टर मला डिफाईन करायचा आहे. आता ए बी बार कॅल्क्युलेट कसा होईल? आपण आत्ताच बघितलं, कॅपिटल ए जर एखादा पॉईंट जर 2 3 5 आहे, सो व्हॉट इज पोझिशन वेक्टर अलॉंग दॅट पॉईंट? किती असणार आहे? 2i प्लस 3j प्लस 5k. हा काय झाला? पोझिशन वेक्टर ऑफ ए. पोझिशन वेक्टर ऑफ बी काय येणार? बी बार इज इक्वल टू काय येणार? -i प्लस 2j प्लस k, राईट. सो दोन पॉईंट आहे. आता हे एक्झॅक्ट पॉईंट नाही त्याच्यामुळे इथे, राईट. ए टू बी हा एक डिफाईन केला आहे, त्यानंतर ओ टू बी डिफाईन केलेला आहे. सो हा जो वेक्टर येणार आहे दॅट इज ए बी बार. हा काय बनेल? हा काय बनणार आहे? बी बार मायनस ए बार बनेल. हां, हे बघा, हा जर ए पॉईंट आहे याला आपण काय कन्सिडर केलं तर बी पॉईंट. हा तुमचा ए बार असेल, हा बी बार असेल. सो हा थर्ड वेक्टर काय असणार आहे? बी बार मायनस ए बार. आता इथे मॉडिफाय केलेलं आहे ट्रायंगल लॉ. सेकंड, हे बघा, आपलं ट्रायंगल लॉमध्ये आपण सेकंड वेक्टर कुठून कुठे ड्रॉ करत होतो? फ्रॉम टर्मिनल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर तिथून ड्रॉ करत होतो. बट आता इथे सेकंड वेक्टर इथून ड्रॉ केलेलं आहे इनिशियल पॉईंटमधून. सो हे ए बार प्लस बी बार नाही राहणार, हे काय राहणार? बी बार मायनस ए बार. सो कोणताही वेक्टर आहे, सपोज मला पी क्यू बार डिफाईन करायचं आहे, हाऊ यू विल रिप्रेझेंट? ठीक आहे. लेट्स से एल एम बार डिफाईन करायचं आहे, काय बनणार? एम बार मायनस एल बार.
हे काय आहेत स्मॉल लेटर्स, मी आधीच सांगितलं स्मॉल लेटर कशासाठी यूज करणार टू डिनोट व्हॉट पोझिशन वेक्टर्स, पोझिशन वेक्टर्स. सो ए बी बार काय येणार याची, ए बी बार कसा डिफाईन होणार, बी बार मायनस ए बार. व्हॉट इज बी बार, मायनस आय प्लस 2j प्लस के. याच्यातून हा वेक्टर काय करायचा आहे सबट्रॅक्ट. हा काय होणार 2i प्लस 3j प्लस 5k. राईट. सो करस्पॉन्डिंग आयचा पार्ट तुम्ही काय करणार सबट्रॅक्ट, करस्पॉन्डिंग जेचा पार्ट काय करणार सबट्रॅक्ट, करस्पॉन्डिंग केचा पार्ट काय करणार सबट्रॅक्ट. किती होणार -1 आणि -2 म्हणजे -i मायनस 2i किती होणार -3i. 2 - 3 किती झालं -j, k -5k किती होणार, हा काय झाला ए बी बार. कळते का. देन याची मॅग्निट्यूड किती होणार सांगा, व्हॉट विल बी मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, √-3 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर. राईट. सो याची मॅग्निट्यूड किती झाली √, हे झालं 16 प्लस 1 17, 17 प्लस 9 किती झालं 26. राईट. सो हे बघा पॉईंट्स दिले होते, पॉईंट्सवरून करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर्स डिफाईन केले. आणि नंतर जर तुम्हाला वेक्टर ए बी डिफाईन करायचं असेल, इट विल बी बी बार मायनस ए बार. सपोज वेक्टर पी क्यू असेल तो इट विल बी रिव्हर्स लिहायचे क्यू बार मायनस पी बार. एल एम असेल तर एम बार मायनस एल बार. सो हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. हा ऑलमोस्ट बऱ्याचशा एक्झाम्पलला आपल्याला रिक्वायर्ड राहील. ही पॉईंट्स दिले आहेत, वेक्टर्स डिफाईन केलेले. सो हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या की वेक्टर्स डिफाईन कसे होणार. Write down a question. Find area of triangle. Write down. Find area of triangle with vertices. Find. So question is find area of triangle with vertices 1 1 0, with vertices 1 1 0, 1 0 1 and 0 1 1. 0 1 1. राईट. सो आपण यांना नेमिंग देऊयात की एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं आणि व्हर्टायसेस हे आहेत. ओके. सो लेट्स से कॅपिटल ए 1 1 0, कॅपिटल बी काय 1 0 1 अँड लेट्स से कॅपिटल सी इज 0 1 1 बी व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. राईट. सो फ्रॉम दी पॉइंट आपण काय डिफाईन करणार पोझिशन वेक्टर्स. काय येणार याचा पोझिशन वेक्टर सांगा आय प्लस जे प्लस 0k. आता तो लिहिला नाही लिहिला तरी चालेल. व्हॉट विल बी बी बार आय प्लस 0j प्लस के. राईट 1k. अँड व्हॉट अबाउट सी बार 0i प्लस जे प्लस के. करेक्ट. आता वेक्टर्स डिफाईन करायचे. सो ट्रायंगल जर ए बी सी असेल ए बी सी काय काय वेक्टर्स बनतील सांगा ए बी बार बी सी बार ए सी बार. वेक्टर्स वेक्टर्स अलॉंग साइड्स वेक्टर्स अलॉंग साइड्स ऑफ ट्रायंगल 3 वेक्टर्स बनतील. राईट. सो ए बी बार कसा डिफाईन होणार
बी सी बार कसा डिफाईन होणार, सी बार मायनस बी बार. ए सी बार कसा डिफाईन होणार, सी बार मायनस ए बार. राईट. आपण हे काय करतोय बघा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बेसिकली हे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, हे जर सपोज ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आला तर आपल्याला त्याचं काय माहिती आहे, एरिया माहिती आहे. राईट. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया, इक्विलॅटरल ट्रायंगल हा कसा प्रूव्ह होणार, बेसिकली या तिन्ही वेक्टरची जर लेंथ सेम आली, या तिन्ही वेक्टरची जर लेंथ सेम आली, आपल्याला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करता येते. राईट. वेक्टर असेल तर आपण त्याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकतो. तिन्ही वेक्टरची लेंथ सेम आली तर तो ट्रायंगल काय बनेल, इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा मग एरिया काय असणार आहे, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. सो आपण वेक्टर्स पहिले डिफाईन करतोय आणि त्याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करणार आहोत. सांगा काय येणार, बी बार मायनस ए बार, आय मायनस आय म्हणजे काय झालं, 0. राईट. आय मायनस आय काय होणार, 0. नेक्स्ट 0 जे मायनस जे किती होणार, मायनस जे, आणि के मायनस 0 के म्हणजे काय होणार, प्लस के. आता मग एक वेक्टर लिहा, सी बार मायनस बी बार, 0i मायनस आय प्लस जे प्लस 0 जे म्हणजे काय होणार, प्लस जे, के मायनस के काय होणार, 0. नेक्स्ट ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार, 0i मायनस आय म्हणजे काय झालं, मायनस आय, जे मायनस जे काय झालं, 0, के मायनस 0 म्हणजे काय झालं, के. सांगा याची मॅग्निट्यूड काय लिहिणार, व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, अंडर रूट -1² प्लस 1² किती येणार, √2. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार, परत काय येणार आहे, -1² प्लस 1² किती आलं, √2. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार, -1² प्लस 1² परत किती झालं, √2. सो तिघांच्या मॅग्निट्यूड सेम आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच काय झालं, लेंथ ऑफ वेक्टर काय सेम, म्हणजे साईड्स काय झाल्या, इक्वल. राईट. विच एम्प्लाइज ट्रायंगल इज व्हॉट, ट्रायंगल काय झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. मग ट्रायंगल जर इक्विलॅटरल असेल, व्हॉट विल बी इट्स एरिया, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. सो √3/4 इंटू व्हॉट इज दी साईड, साईड किती आहे, √2. सो हे किती बनणार, √3/4 इंटू 2. सो किती आलं, √3/2 युनिट स्क्वेअर. यूज काय आला का, हां, पॉईंट्स दिलेले ते पॉईंट्सवरून करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर्स लिहिले, नंतर हे वेक्टर्स डिफाईन केले, या वेक्टर्सच्या मॅग्निट्यूड झाल्या. राईट. आणि मग आपण ॲनालाइज करतोय की ट्रायंगल काय असेल. ठीक है. नेक्स्ट लिया सेकेंड क्वेश्चन. इफ AB bar is equal to 2i minus 4j plus 7k
and initial point A, initial point capital A is 1, 5, 0. Find the terminal point B. Find the terminal point B. जमेल का सॉल्व करायला? Find terminal point B. Find the terminal point B. See, capital A हा जर पॉइंट आहे, we can define A bar काय बनणार? I plus 5J plus 0K. राईट, मी तुम्हाला सांगितलं होतं जर पोझिशन वेक्टर हा असेल तर याचे कॉर्डिनेट्स काय होणार? 1, 5, 0. सो जर मला टर्मिनल पॉईंट कॅपिटल बी फाइंड आउट करायचं आहे तर मला काय रिक्वायर्ड आहे? त्याचा पोझिशन वेक्टर रिक्वायर्ड आहे. जर मला पोझिशन वेक्टर असेल मी त्याचे कॉर्डिनेट्स लिहू शकतो. राईट, ए बी बार दिलेला आहे, हा कसा डिफाईन होतो? बी बार मायनस ए बारने. राईट, बस करा आता. हा वेक्टर काय आहे? 2i मायनस 4j प्लस 7k इज इक्वल टू बी बार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज ए बार? I प्लस 5j प्लस 0k. हे इकडे जाऊन काय होणार? प्लस होतील. हाँ 317. Right, so let's see the next point. राईट, सो काय पॉईंट्स आपल्याला लिहायचे? डिस्टन्स ऑफ पॉईंट पी, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम XY प्लेन. हे बघा, हे सेम जसं आपण 2D कोऑर्डिनेट सिस्टीमला ड्रॉ करतो हां, तेच लॉजिक इकडे यूज करायचं आहे. जसं एखादा पॉईंट पी कन्सिडर केला x, y. सो या पॉईंट पीचं डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस किती आहे? व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स ॲक्सिस? y. व्हॉट इज डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट फ्रॉम y ॲक्सिस? x. सो डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम काय? तुम्हाला हे 3D कोऑर्डिनेट सिस्टीम कळत आहे का? जसं हे तुम्ही जर नोटबुक कन्सिडर केलं, राईट, सो हा तुमचा काय झाला? एक्स ॲक्सिस, हा काय झाला? झेड, आणि इकडे खाली काय असणार आहे? वाय. सो बेसिकली आपण काय लिहितो आहे? डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम XY प्लेन. एखादा जर पॉईंट आपण पी कन्सिडर केला, त्याचं डिस्टन्स फ्रॉम XY प्लेन हे किती असणार सांगा? हे बघा, हे जे तुम्ही वाय म्हणताय, राईट, याला एक तर √y² असंही म्हणू शकतो. √y² परत काय येणार आहे? वायच येणार आहे. सो डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम XY प्लेन, XY प्लेनपासून कोणता कॉर्डिनेट उरला इथे? कोणता कॉर्डिनेट उरला आहे? झेड. दॅट विल बी इट्स डिस्टन्स. हां, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी
फ्रॉम वाय झेड प्लेन किती येणार, त्याचा एक्स कोऑर्डिनेट. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स वाय वाय झेड एक्स झेड प्लेन किती येणार, वाय. हा एक फर्स्ट सेट आहे. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एक्स ॲक्सिस. डिस्टन्स ऑफ, जसं इथे डिस्टन्स ऑफ पॉइंट पी होतं, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एक्स ॲक्सिस काय लिहिलं तुम्ही, वाय कोऑर्डिनेट. जो रिमेनिंग कोऑर्डिनेट आहे तो लिहिला. वायलाच तुम्ही अंडर रूट वाय स्क्वेअर लिहू शकतात. इथे एक्स ॲक्सिस आहे, आपण यूज करतोय 3D कोऑर्डिनेट सिस्टीम. सो कोणते कोऑर्डिनेट उरले, वाय आणि झेड. सो दिस डिस्टन्स विल बी अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. देन डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस काय ना सांगा, राईट, एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जे रिमेनिंग कोऑर्डिनेट आहे ते यूज करायचे. फ्रॉम झेड ॲक्सिस व्हॉट विल बी दिस डिस्टन्स, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बाकी हे तर राहणार की ओरिजिनपासून पोझिशन वेक्टर डिफाईन होईल, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड किती होईल, यू कॅन डिफाईन युनिट वेक्टर. Let's say point is 4, -2, 6. याचं तुम्हाला डिस्टन्स लिहायचं आहे. डिस्टन्स फ्रॉम वाय झेड प्लेन and what is distance of this point from y axis. लिहा बरोबर. This is the given point, its distance from yz plane, its distance from y axis. असे पण क्वेश्चन्स आहेत ना, सो हे लक्षात असू द्या. सो डिस्टन्स फ्रॉम वाय झेड प्लेन किती येणार आहे, हां राईट, किती येणार आहे 4 युनिट्स, राईट. अँड व्हॉट इज डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर, 36 प्लस 16 किती होतं ते 52. हां, सो 2 रूट 13 बरोबर. अंडर रूट 52ला तुम्ही कसं लिहिणार, 4 × 13. सो 2 रूट 13 युनिट्स, right. So मेन हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे की पॉईंट दिलेला आहे, पॉईंटवरून आपण त्याचा पोझिशन वेक्टर डिफाईन करणार आहोत, राईट. पोझिशन वेक्टर, एकदा वेक्टर माहीत झाला यू कॅन कॅल्क्युलेट इट्स मॅग्निट्यूड, हा याचा फॉर्म्युला आहे, राईट. यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय झाला, पी कॅप जेव्हा पण असं आहे, हे बघा आय जे केला इथे कॅप आहे. आता हे दिले तरी चालतील, नाही दिले तरी चालतील. आय जे के हे युनिव्हर्सल ते त्यासाठी यूजच केलेले युनिट वेक्टरसाठी. सो इथे कॅप दिले नाही दिले तरी काय त्याच्याने प्रॉब्लेम नाही. सो पी कॅप कसा कॅल्क्युलेट करणार, वेक्टर पी अपॉन इट्स मॅग्निट्यूड. दिस इज हाऊ यू विल कॅल्क्युलेट व्हॉट, युनिट वेक्टर. सो हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि
हे वेक्टर्स डिफाईन कसे होणार, ए बी बार राईट. लेट्स से एम एन बार डिफाईन करायचं आहे. सो एम एन बार कसा डिफाईन होणार, एन बार मायनस. ठीक आहे. लेट्स से बी सी बार डिफाईन करायचं आहे. सो इट विल बी सी बार मायनस बी बार. आणि हे तर तुम्हाला कोऑर्डिनेट्सवरून माहिती असतील. हेच रिव्हर्स पण करता यायला पाहिजे. जर पोझिशन वेक्टर माहिती आहे, पोझिशन वेक्टरवरून यू कॅन राईट इट्स कोऑर्डिनेट. तसा हा पोझिशन वेक्टर सपोज माहिती आहे. सो याचे कोऑर्डिनेट्स काय बनणार, -1 2 1. ठीक आहे. सो हे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि कोलिनियरचा आता एक्झाम्पल नाही घेतलं आपण. कोलिनियरचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे राईट. सो नेक्स्ट लेक्चरला आपण कोलिनियरचे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात राईट. सो वेक्टर्स कोलिनियर आहे किंवा पॉईंट्स कोलिनियर वगैरे आहेत की नाही, हे जर आयडेंटिफाय करायचं असेल युजिंग वेक्टर्स, सो तुम्हाला 2 वेक्टर्स डिफाईन करावे लागतील. आता हा कसा डिफाईन होणार, सी बार मायनस ए बार. हा कसा डिफाईन होणार, बी बार मायनस ए बार. सो तुम्ही वेक्टर्स आता डिफाईन करू शकतात. सो वेक्टर्स डिफाईन केल्यानंतर फक्त बघायचं आहे की वेदर दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर ऑर नॉट. ते जर स्केलर मल्टिपल असतील, वेक्टर्स विल बी कोलिनियर. जर तुम्हाला एक्सप्रेस करता नाही आले स्केलर मल्टिपल, then those will be what, non collinear vectors. सो एवढा आजचा पार्ट व्यवस्थित लक्षात असू दे. हां, एकदा रिवाइज करा आपण. आणि वेक्टर्स इम्पॉर्टंट